मित्रांनो, सर्वांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की याच्यामध्ये आपण बघणार आहोत मराठी जातीचे कास्ट सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे कोणते कोणते आहेत. तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, यापैकी तुम्हाला एक लागणार आहे. अर्जदाराचा रहिवासी पुरावा लागणार आहे. आता सोबत इथे बघू शकता मित्रांनो, अर्जदाराचा TC किंवा प्रवेश निर्गम उतारा लागणार आहे आणि खाली अर्जदाराचा रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईकाचा TC किंवा प्रवेशपत्र किंवा निर्गम उतारा लागणार आहे. निरीक्षक असल्यास निरीक्षक असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड हे लागणार आहे. आता पुढे 10वी किंवा 12वीचे सनद लागणार आहे. स्पेलिंगसाठी वंशावळ लागणार आहे. वंशावळ मित्रांनो तुम्हाला जवळच्या कोर्टाजवळ किंवा वकिलाकडे पण भेटून जाईल, तिथे तुम्ही टाईप करून वंशावळ काढू शकतात. अर्जदाराचे वय 18पेक्षा कमी असल्यास तर पालकांचा एक पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे. आता नॉन क्रिमिनल काढायचा आहे मित्रांनो मराठा कास्टसाठी, तर याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे? अर्जदाराचा आधार कार्ड आणि मतदान कार्ड यापैकी एक लागणार आहे. अर्जदाराचा रहिवासीचा पुरावा लागणार आहे आणि अर्जदाराचा TC किंवा प्रवेश निर्गम उतारा लागणार आहे. जातीचं प्रमाणपत्र हे पण तुम्हाला लागणार आहे. आता इथे खाली बघू शकतात तहसीलचे जे 3 वर्षाचे उत्पन्न आहे पालकांचे ते लागणार आहे. अर्जदाराचे वय जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर पालकांचा एक पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा, कारण की त्यांना पण याची माहिती भेटायला पाहिजे. मित्रांनो, ही जर अपडेट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा या व्हिडिओला. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.